नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिता अरविंद मोकाशी तुमचं सर्वांचं इयत्ता 10वी मध्ये सहर्ष स्वागत करते. कशा आहात तुम्ही? हसताय ना? हसायलाच पाहिजेत, पण त्याबरोबर अभ्यासही केला पाहिजेत. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे आज आपण लॉकडाऊनच्या काळात भूगोल विषयाचा ऑनलाईन लेसन पाहणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जे आता मुखपृष्ठ या ठिकाणी दिसते ते मुखपृष्ठ कुठल्या पुस्तकाचं आहे? तर ते पुस्तक म्हणजे इयत्ता 10वीचं भूगोल हे तुमचं पाठ्यक्रमाचं पुस्तक आहे, हे लक्षात घ्या. आणि ह्या मुखपृष्ठाचं जर आपण व्यवस्थित रीतीने निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येतं की वरच्या भागामध्ये आपल्याला भारताची प्राकृतिक रचना दाखवलेली आहे आणि खालच्या भागामध्ये ब्राझील या देशाची प्राकृतिक रचना आपल्याला दाखवलेली दिसून येते. ठीक आहे, म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की हा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये भारत देश आणि ब्राझील या देशाची तुलनात्मक आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा बघा. आता इयत्ता 10वी विषय भूगोल, प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली, भारत आणि ब्राझील. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या देशाचा अभ्यास करायचा ठरवतो त्यावेळी आपल्याला तिथली प्राकृतिक रचना जाणून घेणं खूप महत्वाचं असतं. आता हा जो भारताचा मी तुम्हाला प्राकृतिक नकाशा दाखवलेला आहे त्याच्यावरून मी तुम्हाला भारताची प्राकृतिक रचना ही समजावून सांगणार आहे. ह्या प्राकृतिक नकाशाचं आपण जर व्यवस्थित बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की हा नकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रंगछटा वापरलेल्या दिसून येतात. आता ह्या ठिकाणी पहा, अगदी हिरव्या रंगापासून ते थेट तपकिरी रंगापर्यंत आपल्याला या छटा पाहायला मिळतात. हिरव्या रंगाचे सुद्धा 3 छटा आपल्याला पाहायला मिळतात. एक डार्क छटा आहे हिरव्या रंगाची, एक फिक्की छटा आहे आणि त्याच्याही पेक्षा फिक्की छटा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर हे जे आपल्याला रंग दाखवलेले आहेत त्या रंगांची सूची आपल्याला पुढे जाऊन बघायची आहे. आता बघा, ही जी सूची मी या ठिकाणी घेतलेली आहे ती भारताच्या प्राकृतिक रचनेच्या उजव्या बाजूला तुम्हाला दिलेली दिसून येते आणि ह्याची जी उंची आहे ती उंची मीटर मध्ये आपल्याला दाखवलेली आहे. अगदी तळाशी जर तुम्ही बघितलं तर हिरवा रंग आपल्याला दाखवलेला आहे आणि ही जी उंची आहे ती समुद्र सपाटीपासूनची दाखवलेली आहे, ती 0 मीटर इतकी आहे. नंतर मग प्रत्येक रंगछटा जसं पण वर जातो तशी भूभागाची उंची आपल्याला मीटर मध्ये दर्शवतात. मग ही सूची महत्वाची आपल्याला का आहे? तर ह्याच्यावरून आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4 नकाशा वाचनावर आधारित येतो आणि ही जर सूची आपण व्यवस्थित लक्षात ठेवली तर आपल्याला नकाशाच्या वर जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला व्यवस्थितपणे देता येतात. या सूचीमध्ये जर आपल्याला आणखीन सांगायचं झालं तर आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की भारताच्या प्राकृतिक रचनेमध्ये अगदी उत्तरेला आपल्याला गडद तपकिरी रंग दिसतो, तो 6000 मीटर उंची आपल्याला दाखवतो. त्याच्याच नंतर अगदी गडद तपकिरी रंगाच्या वर बारकाईने आपण प्राकृतिक नकाशाचं जर निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी करडा रंग दिसतो. ती समुद्र सपाटीपासूनची उंची आपल्याला 8000 मीटर इतकी दाखवतो. हे लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला नकाशावरच्या प्रश्नांची सगळ्या उत्तरं देता येणार आहे. आता एक प्रॅक्टिसचा भाग म्हणून मी तुम्हाला नकाशावरचे काही प्रश्न विचारणार आहे आणि त्याची उत्तरं मलाच द्यावी लागणार आहेत. त्याचं कारण तुमच्याकडे आता सध्या पाठ्यपुस्तक असेल किंवा नसेल सुद्धा, म्हणून नीट लक्ष द्या आणि व्यवस्थित ते पहा सुद्धा. पहिला प्रश्न आहे पहा आपला. प्रश्न नीट ऐका आणि वाचा सुद्धा. भारतातील 6000 मीटर पेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे हे आपल्याला सांगायचे.
आता आपण याच्यासाठी रंगछटा पद्धतीचा वापर करून घेऊ शकतो आणि आपल्याला सहजासहजी ह्या प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकतं. आता या भारतातील 6000 मीटर पेक्षा जास्त उंची असलेला भाग भारताच्या उत्तर व ईशान्य दिशेला आहे असं आपल्याला सांगता येईल. हे भारतात ह्या केशरी रंगाचे तुम्हाला बाण दिसत आहेत. हे केशरी रंगाचे जे बाण आहेत त्यांनी आपल्याला भारतातील 6000 मीटर पेक्षा जास्त उंची असलेला भाग हा दाखवलेला आहे. मग हा भाग कुठे दिसून येतो आपल्याला? ईशान्येकडे. हा भाग जो आहे तो ईशान्येकडे दिसून येतो आणि उत्तरेकडे सुद्धा आपल्याला हा भाग दिसून येतो. म्हणजेच हा जर तुम्ही लक्षात ठेवला, हा केशरी बाण जर लक्षात ठेवले तर आपल्याला लक्षात येईल की हा जो तपकिरी रंगाचा भाग आहे तो पर्वतीय असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण हा जो भाग आहे तो 6000 मीटर पेक्षा उंच आहे, हे लक्षात ठेवा. आणि हा जो भूभाग आहे तो उत्तरेकडे आहे आणि ईशान्येकडे सुद्धा असलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. नंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा व ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते हे आपल्याला सांगायचे. आता आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला नकाशावरील ज्या काही आपल्याला नद्या दाखवलेल्या आहेत त्याचं बारकाईने निरीक्षण करावं लागेल. प्राकृतिक नकाशामध्ये आपल्याला दिसतं की त्या ठिकाणी नद्यांचं सुद्धा आपल्याला वर्णन केलेलं दिसून येतं नकाशावर. बघा, मी आता तुम्हाला ह्या ठिकाणी नद्यांचा नकाशा ह्या ठिकाणी दाखवलेला आहे. ह्या नकाशामध्ये निळ्या रंगांनी नद्या दाखवलेल्या आहेत आणि त्याच्या शेजारीच तुम्हाला बाण दिसत आहेत. हे बाण कशासाठी केलेले आहेत? तर नदीचा प्रवाह कुठल्या दिशेला आहे हे सांगण्यासाठी हे बाण आहे. मग नदी पूर्व दिशेला वाहते का नदी पश्चिमेकडे वाहते का नदी दक्षिणेकडे वाहते हे आपल्याला त्यातून समजतं. मग आता द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरील जर नदी आपल्याला सांगायची झाली तर दक्षिण वाहिनी नदी आपल्याला कशी शोधता येईल? एक तर केशरी बाणाने मी तुम्हाला दाखवलेलीच आहे. त्याच्यानंतर काळा जो बाण आहे तो काळा बाण दक्षिणेकडे आहे, म्हणजेच ह्या नदी प्रवाहाची दिशा दक्षिणेकडे आहे. म्हणजेच द्वीपकल्पावरील प्राणहिता नदी ही जी आहे ती दक्षिण वाहिनी नदी आहे आणि ही गोदावरी नदीला जाऊन मिळते. याचाच अर्थ ही नदी गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये येते असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, समजलं. मग आता याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे की गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेला आहे? आता मगाशी तुम्हाला मी सांगितलं की अगदी पर्वतीय प्रदेशाच्या दक्षिणेकडे असलेला भाग म्हणजे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे आणि गडद हिरव्या रंगाने उत्तरेकडील भूमीचा उतार आपल्याला पूर्व दिशेला आहे. हे कशावरून मी सांगितलं? आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की नद्या ज्या आहेत, नद्याचा प्रवाह मार्ग ज्या दिशेला जातो त्या दिशेला बहुतेक करून त्या भूभागाचा उतार असतो, हे आपल्याला लक्षात येतं. आता ह्या नकाशावर नद्या आपल्याला काळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत आणि ह्या नद्यांच्या वहनाची जर दिशा बघितली तर आपल्या लक्षात येतं की ह्या पूर्वेकडे जात आहेत. म्हणून गडद हिरव्या रंगाने दाखविलेला उत्तरेकडील भूमीचा उतार पूर्व दिशेस आहे असे आपल्या लक्षात येते. त्याच्यानंतरचा आपल्याला प्रश्न पाहायचा आहे. अरवली पर्वत ते छोटा नागपूर दरम्यान असलेल्या पठारांची आपल्याला यादी करायची. आता अरवली पर्वत आहे तो आपल्याला कुठल्या रंगाने दाखवला असेल तर तपकिरी रंगाने दाखवला असेल, ते आपल्याला बघावं लागेल. हा जो अरवली पर्वत आहे केशरी रंगाच्या बाणाने मी तुम्हाला दाखवलेला आहे तो व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर छोटा नागपूरचं पठार या ठिकाणी आहे तर त्याच्यामध्ये एकूण 4 पठारे येतात. अरवली पर्वताच्या बरोबर पूर्वेकडे मेवाडचं पठार आहे. मेवाड पठार झाल्यानंतर माळव्याचे पठार आहे. त्याच्यानंतर बुंदेलखंडचे पठार आहे. नंतर बागेलखंडचे पठार आहे. म्हणजेच अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठाराच्या दरम्यान आपल्याला एकूण 4 पठार दिसून येतात. ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर आपण पाहूया दुसरा प्रश्न. पूर्व घाटातील शिखरांची आपल्याला नावे सांगायची. उत्तर लक्षात ठेवा, मलयगिरी हे पर्वत आहे. त्याच्यानंतर दुसरा पर्वत आहे महेंद्रगिरी. नकाशावर तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर जिथे आपल्याला पर्वत दाखवलेला असतो
त्या ठिकाणी मीटरमध्ये उंची सुद्धा त्याची दाखवलेली असते. ते आपण नकाशावर पाहूया. आता लाल रंगाच्या बाणाने तुम्हाला कुठला पर्वत दाखवलेला आहे? मलयगिरी. तुम्ही झूम करून नकाशा बघितला तर तुम्हाला या ठिकाणी त्याची उंची सुद्धा दिसेल. त्याची उंची किती आहे? 1187 मीटर हा पर्वत उंच असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतरचा दुसरा पर्वत आहे तो महेंद्रगिरी पर्वत आहे आणि त्याची उंची जी आहे 690 मीटर इतकी असलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे मलयगिरी हा पर्वत तुलनेने उंच आहे असं आपल्याला सांगता येईल. नंतरचा प्रश्न आहे ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे पूर्व हिमालय पर्वतीय भागांनी अंकित केलेली आपल्याला दिसून येते. आता नकाशावर ज्या ठिकाणी हिरव्या रंगाने प्रदेश दाखवलेला आहे तो ब्रह्मपुत्रा नदी व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला आहे. आणि याच्या भोवतीचा जो अंकित केलेला भाग आहे तो पूर्व हिमालय आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि हा जो भाग मी तुम्हाला दाखवला आहे तो मी केशरी बाणाच्या साहाय्याने निर्देशित केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला निलगिरी पर्वताचं सापेक्ष स्थान आपल्याला सांगायचं आहे. आता उत्तर त्याचं असं आहे की पूर्व आणि पश्चिम घाटाच्या विलिनीकरणाच्या ठिकाणी आहे. आता बघा या ठिकाणी निलगिरी पर्वत आपल्याला दिसतोय आणि त्याच्या पर्वतरांगा अगदी दक्षिणेकडे गेलेल्या आहेत. म्हणजे याचाच अर्थ हा जो पश्चिम घाट आहे आणि हा पूर्व घाट आहे त्याचं विलिनीकरण किंवा ते एकमेकांच्या जवळ येतात त्यावेळेस ठिकाणी ह्या निलगिरी पर्वताचं सापेक्ष स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आपला असा आहे सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते? सह्याद्री पर्वताची उंची दक्षिण दिशेकडे वाढत जाते हे आपल्याला लक्षात येतं. नकाशावर पण आपण या ठिकाणी दाखवू शकतो. हा जो भूभाग आहे पहा, हा भूभाग या ठिकाणी पश्चिमेला आपल्याला सह्याद्री पर्वतरांग दिसते आणि ही सह्याद्री पर्वतरांग दक्षिणेकडे गेलेली आहे. म्हणजेच याचा उतार आपल्याला दक्षिणेकडे असलेला दिसून येतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्याचा जलविभाजक आहे? त्याचं उत्तर आहे नर्मदा नदीचं खोरं. आता आपल्याला नकाशावर अगोदर विंध्य पर्वत हे बघावं लागेल. या केशरी रंगाच्या बाणाने तुम्हाला मी विंध्य पर्वत दाखवलेला आहे आणि त्याच्याच खाली बरोबर नर्मदा नदी आहे. म्हणजेच नर्मदा नदीचा जो जलविभाजक आहे तो विंध्य पर्वत आहे असं आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हिमालयाचा भारताचा प्राकृतिक रचना दर्शवणारा जो हिमालय आहे त्याचा आपण अभ्यास आता करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की उत्तरेकडे 6000 मीटर उंचीवर ज्या पर्वतरांगा आहेत त्या हिमालयाच्या आहेत आणि त्याच्याही वर आणखीन पर्वतरांगा आहेत त्या करड्या रंगाने दाखवलेल्या आहेत त्या 8000 मीटर इतक्या उंचीवर आहेत. ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर सगळ्यात अगोदर हिमालय पर्वताची तुम्हाला मी वैशिष्ट्य सांगणार आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की हिमालय पर्वताचं नेमकं स्थान कुठे आहे. आता हा नकाशा छोटा आहे त्याच्यामुळे मला त्याचं नेमकं स्थान या ठिकाणी दाखवता येणार नाही. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते मध्य आशिया खंडामध्ये उत्तरेकडे भारताच्या ताजिकिस्तान नावाचा एक देश आहे आणि त्या देशामध्ये पामीर नावाचं पठार आहे आणि त्या पामीर नावाच्या पठारापासून हिमालय पर्वताच्या रांगा सुरू होतात. ते या ठिकाणी पूर्वेकडे म्यानमार नावाचा देश आहे तिथपर्यंत हिमालय पर्वताच्या रांगा पसरलेल्या आपल्याला दिसून येतात. आपल्या भारतामध्ये पश्चिम हिमालयाचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. मग आपल्या भारताच्या बाबतीत जर आपल्याला या ठिकाणी स्थान सांगायचं झालं हिमालय पर्वताचं तर आपल्याला भारताकडे असलेलं जम्मू काश्मीर राज्य आहे उत्तरेकडे तिथपासून या हिमालयाच्या पर्वतरांगा सुरू झालेल्या आहेत. त्या कुठपर्यंत पसरलेल्या आहेत?
अगदी ईशान्येकडे जो अरुणाचल प्रदेश तुम्हाला दिसतो तिथपर्यंत ह्या पसरलेल्या असलेल्या आपल्याला दिसून येतात। आता विद्यार्थी मित्रांनो, ही काही फक्त एकच पर्वतरांग नाहीये हिमालयाची, तर अनेक पर्वतरांगा आहेत छोट्या मोठ्या, आणि ह्या पर्वतरांगांचे 3 विभागामध्ये विभागणी केलेली आहे। ती तुम्हाला कशी केली आहे ते मी थोडक्यात सांगते। आता हिमालयाचा सगळ्यात तो दक्षिणेकडचा जो भाग आहे कमी उंचीचा आहे, तो फिक्या तपकिरी रंगाने दाखवलेला आहे, मग त्याची उंची कमी आहे, त्याला शिवालिक टेकड्या असं आपण म्हणतो। शिवालिक टेकड्याच्या बरोबर उत्तरेला थोडासा आपल्याला डार्क रंग दिसतोय, त्याची उंची जास्त आहे, त्या हिमालयाच्या पर्वतरांगेला लघु हिमालय असं म्हटलं जातं। आणि त्याच्याही अजून उत्तरेकडे जर आपण बघितलं तर 6000 मीटर उंचीवर अतिशय गडद तपकिरी रंग आपल्याला दिसतो, तो जी उंची आपल्याला सांगतो 6000 आहे, आणि ह्या ठिकाणी बृहद हिमालयाच्या रांगा आहेत, त्यालाच हिमाद्री असं देखील म्हणलं जातं। हिमाद्री म्हणण्याचं कारण काय आहे या ठिकाणी, तर ह्याची जी शिखरं आहेत, हिमाद्रीची शिखरं आहेत, ती वर्षभर हिमाच्छादित असतात, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, हिमाद्री असं म्हटलेलं आहे। अजून मी तुम्हाला हिमालयाची काय वैशिष्ट्ये सांगणार आहे ती पहा। भारतातील हिमालय पर्वत जो आहे तो अर्वाचीन पर्वताचं उदाहरण आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा वली पर्वत आहे। याचं दुसरं वैशिष्ट्य असं आपल्याला सांगता येईल, आशिया खंडामधील ही सर्वात मोठी पर्वतरांग आहे। हिमालय पर्वताच्या स्थानाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मध्य आशियातील ताजिकिस्तान नावाचा देश आहे, त्यामध्ये पामीर नावाचं पठार आहे। इथपासून हिमालय पर्वताची विस्ताराची सुरुवात झालेली आहे, ते पूर्वेकडील म्यानमार देशापर्यंत ही रांग पसरलेली आपल्याला दिसून येते। भारताच्या बाबतीत जर हिमालयाच्या स्थानाचा विचार करायचा झाला तर तो जम्मू काश्मीर राज्यापासून ते अरुणाचल प्रदेश पर्यंत हिमालयाची रांग पसरलेली आपल्याला दिसून येते। हिमालय पर्वतरांगाच्या 3 श्रेणी असल्याचं आपल्याला दिसून येतात, आणि हे उंचीनुसार ह्या 3 श्रेणी केलेल्या आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। शिवालिक टेकड्या पहिल्या, दुसरा जो आहे त्याच्या उत्तरेला लघु हिमालय, आणि तिसरा जो आहे तो म्हणजे हिमाद्रीचा आपल्याला भाग दिसून येतो। त्याच्यानंतर 5वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ह्याचं, हे 5वं वैशिष्ट्य आहे हिमालय पर्वतरांगांची स्थानानुसार असलेली नावं। तर पश्चिमेकडे जो हिमालय पसरलेला आहे त्याला आपण काश्मीर हिमालय असं म्हणतो, त्याच्यानंतर मध्य हिमालयाला आपण कुमाऊ हिमालय असं म्हणतो, आणि पूर्व हिमालयाला आसाम हिमालय असं देखील आपण म्हणतो। मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हिमालय पर्वताच्या श्रेणी आहेत, त्या श्रेणी म्हणजे बृहद हिमालय, लघु हिमालय आणि शिवालिक टेकड्या अशा आहेत। ही जी मी आकृती तुम्हाला दाखवती आहे त्या आकृती कशाची आहे पहा, हिमालय ते द्वीपकल्पीय पठारापर्यंतचा छेद हा घेतलेला आपल्याला दिसून येतो। मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बृहद हिमालय जवळजवळ 6000 मीटर इतका उंच असलेला आपल्याला दिसून येतो। त्याच्यानंतर लघु हिमालय त्याच्यापेक्षा लहान आहे, म्हणून लघु म्हणजे लहान असं त्याला म्हटलेलं आहे। त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची जवळजवळ 3000 मीटर इतकी असलेलं आपल्याला दिसून येतं। त्याच्यानंतर शिवालिक टेकड्या ज्या आहेत, शिवालिक टेकड्या त्याची उंची जवळजवळ आपल्याला 1500 मीटर इतकी असलेलं आपल्याला दिसून येतं। ही उंची सगळी समुद्र सपाटीपासूनची मी तुम्हाला सांगितलेली आहे। त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे। ही स्वतंत्र अशी प्राकृतिक रचना आहे आणि ती आपल्याला नंतर शिकायची आहे। त्यानंतरचा जो भाग आहे तो द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचा भाग आहे। ही स्वतंत्र प्राकृतिक रचना आहे, हे आपल्याला नंतर शिकायचे आहे। म्हणजे ह्या आकृतीमध्ये आपल्याला भारताचे 3 प्राकृतिक विभाग आपल्याला दिसून येतात। ह्या आपल्याला 2 प्राकृतिक रचना आहेत त्या आपल्याला नंतर बघायच्या आहेत, ठीक आहे। आता बघूयात उत्तर भारतीय मैदानी प्रदेश प्राकृतिक रचना क्रमांक 2। आता व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही, ह्या प्राकृतिक नकाशामध्ये मी तुम्हाला निळ्या रंगाच्या बाणाने उत्तर भारतीय मैदानी प्रदेश दाखवलेले आहेत।
उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हिरव्या रंगाने आपल्याला दाखवलेले आहेत, हे लक्षात ठेवा. त्याचं स्थान जर आपल्याला सांगायचं झालं तर सांगता येईल हिमालय पर्वताच्या बरोबर दक्षिणेला आणि द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाच्या बरोबर उत्तरेला ही जी सपाट मैदानी प्रदेश दिसतोय तो उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा हा भाग आहे. म्हणजे हा झाला त्याचा उभा विस्तार. आडवा विस्तार पण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. व्यवस्थित लक्षात घ्या की अगदी पश्चिमेपासून ते पूर्व भागापर्यंत म्हणजे हा आडवा विस्तार आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशांचा, तो आपल्याला दिसून येतोय. म्हणजे उभा विस्तार आणि आडवा विस्तार मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाच्या दृष्टीने उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे आपण 3 भाग केलेले दिसून येतात. सगळ्यात पहिला जो भाग दिसतोय आपल्याला तो गडद हिरव्या रंगाने दाखवलेला आहे, कारण ह्या ठिकाणी भरपूर झाडी आहे. ज्या ठिकाणी नकाशावर तुम्हाला गडद हिरवा रंग दिसतो त्या ठिकाणी आपल्याला झाडं भरपूर पाहायला मिळतात. हा जो भूभाग आहे तो भूभाग गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे हा तयार झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर बरोबर पश्चिमेला ज्याला आपण थरचं वाळवंट म्हणतो किंवा त्याला आपण मरुस्थळी असं म्हणतो, तो पश्चिम भागामध्ये येतो. आणि ह्या पश्चिम भागामध्ये आपल्या भारतामध्ये राजस्थान जे राज्य आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं असं जे राज्य आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा पश्चिमेकडचा भाग हा बराचसा राजस्थान राज्यामध्ये येताना आपल्याला दिसतो. मरुस्थळीच्या वर बरोबर ह्या ठिकाणी उत्तरेला पंजाबचं मैदान आहे. म्हणजेच हा मैदानी प्रदेशाचा तिसरा भाग आपल्याला म्हणता येईल. त्याला पंजाब हरियाणाचं मैदान सुद्धा म्हटलं जातं. हे जसं भारतीय म्हणजे मैदान आहे पूर्वेकडचं गंगा आणि तिच्या उपनद्यांनी मिळून तयार झालेलं, तशाच पद्धतीने ह्या ठिकाणी सतलज नदी आणि तिच्या उपनद्या वाहतात. त्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे हे पंजाबचं आणि हरियाणाचं मैदान तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि ह्या मैदानाचं वैशिष्ट्य काय आहे तर अतिशय सुपीक जमीन या ठिकाणी आहे. गव्हाचं उत्पादन या ठिकाणी भरपूर होतं आणि पंजाबला गव्हाचं कोठार असं देखील म्हटलं जातं. पुन्हा एकदा थोडक्यात बघा की ह्या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं की उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 3 भाग केलेले आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे गंगेचं मैदान, पश्चिमेकडे असलेलं थरचं वाळवंट आणि मरुस्थळीच्या किंवा थर वाळवंटाच्या उत्तरेकडे असलेला पंजाबचा मैदानी प्रदेश. त्याच्यानंतर गंगा मैदानाची वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहेत. आता तुम्हाला मगाशी मी सांगितलं की गंगा नदीचं मैदान कसं तयार झालं. गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे हे तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. आता ब्रह्मपुत्रा आणि गंगा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे ह्या ठिकाणी त्रिभुज प्रदेशांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. हे जे त्रिभुज प्रदेश आपल्याला दिसून येतात ते त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल म्हणजे भारतामधलं आपलं राज्य आहे पश्चिम बंगाल, त्याच्यामध्ये विस्तार झालेला दिसतो. आणि बांगलादेशात मध्ये देखील या त्रिभुज प्रदेशाचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. आता हे त्रिभुज प्रदेश अतिशय महत्वाचे आहेत आणि ह्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन असं म्हटलेलं आहे. आणि आणखीन याचं वैशिष्ट्य काय आहे तर जगातील हा सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतरचे काही प्रश्न आहेत बघा. अरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरलेला आहे तर अरवली पर्वत बघा आपल्याला दिसतोय नैऋत्य आणि ईशान्य दिशेला हा पसरलेला आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे अरवली पर्वत कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे. आता अरवली पर्वताचं स्थान पहा या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर त्याच्या बरोबर वर लुनी नदी आहे, त्याच्यानंतर मही नदी या ठिकाणी आहे. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की अरवली पर्वत लुनी आणि मही नदीचा जलविभाजक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारावरील पर्वतरांगांची नावं आपल्याला सांगायची आहे. मग आता आपल्याला अरवली पर्वत अगोदर शोधावा लागेल. मग अरवली पर्वत मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे
आपल्याला दिसतंय ह्या ठिकाणी सातपुडा रांग आहे आणि विंध्य पर्वताची रांग आपल्याला दिसून येते. नंतरचा प्रश्न आपण पाहूयात. दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यात झालेला दिसतो? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा हे राज्य आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला ह्या पठारांचा विस्तार झालेला आपल्याला दिसतो. पुढचा जो प्रश्न आहे, दक्कन पठाराच्या पश्चिमेस कोणती पर्वत रांग आहे? उत्तर आहे त्याचं सह्याद्री पर्वत. या ठिकाणी पश्चिमेला तुम्हाला दिसतोय सह्याद्री पर्वत. त्याच्यानंतर पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये आपल्याला सांगायची आहेत. पश्चिम घाट जर आपण बघितला तर तो अरबी समुद्राला समांतर आहे हे आपल्या लक्षात येतं आणि अतिशय तीव्र उतार असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि हा किनारा दंतूर आहे. दंतूर म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी नैसर्गिक बंदरं तयार झालेली आहेत, म्हणून ह्या किनाऱ्याला दंतूर किनारा सुद्धा म्हटलं जातं. आणि अतिशय तीव्र उतार आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये आणखी आपल्याला सांगायची की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की द्वीपकल्पाच्या संपूर्ण लांबीबरोबर अरबी समुद्राला हा समांतर असल्याचं आपल्याला दिसून येतं. पश्चिम घाटाने दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा निश्चित केलेली आहे हेही आपल्या लक्षात येतं. त्याचबरोबर हा पश्चिम घाट गोदावरी, कृष्णा, कावेरी यासारख्या नद्यांचे उगमस्थान असलेले आपल्याला लक्षात येतं. आता ह्या पश्चिम घाटाची रचना आपल्याला बघायची झालं तर ती भित्ती कड्यासारखी आहे, पण ती भिंतीसारखी नाही. भिंत कशी अखंड असते तशी नाहीये, तर त्याला लहान लहान अशा खिंडी आहेत. काही ठिकाणी मोठ्या खिंडी सुद्धा आहेत. ह्या लहान मोठ्या खिंडी नद्यांमुळे तयार झालेल्या आहेत. आणखीन त्याचं पाचवं वैशिष्ट्य आहे की अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा हा प्रमुख जलविभाजक असल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. नंतरचा हा जो भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी पश्चिम घाट दाखवलेला आहे आणि इकडे पूर्व घाट दाखवलेला आहे. त्याची वैशिष्ट्ये तुम्हाला सांगितलेली आहेत. त्याच्यानंतर हा जो घाट आहे तो मगाशी सांगितल्याप्रमाणे तीव्र उताराचा आहे आणि पूर्व घाट मात्र तीव्र उताराचा नाहीये, त्याचा उतार मंद असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता पुन्हा आणखीन पश्चिम घाट आणि पूर्व घाटाची तुलना मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. पश्चिम घाटाचं स्थान जर बघायचं झालं तर दख्खन पठाराच्या पश्चिमेस असलेला आपल्याला दिसून येतं. त्याच्या उलट पूर्व घाट आपल्याला हा दख्खन पठाराच्या पूर्वेस आहे हे आपल्या लक्षात येतं. पश्चिम घाट जर त्याची आपण दिशेप्रमाणे विचार करायचा झाला तर हा घाट दक्षिणोत्तर पसरलेला आहे असं लक्षात येतं आणि पूर्व घाट मात्र नैऋत्य ईशान्य दिशेला पसरलेला आहे. हा घाट म्हणजे पश्चिम घाट तुलनेने अरुंद आणि अधिक उंच आहे. रुंदी ह्याची कमी आहे. आणि पूर्व घाट जर आपण पाहिलं तर हा जो घाट आहे तुलनेने रुंद आहे आणि उंच, त्याची उंची जर बघितली तर ती उंची सुद्धा कमी असल्याचं आपल्याला दिसून येतं. पश्चिम घाटातून अधिक नद्या उगम पावतात आणि ह्या पूर्व घाटातून कमी नद्या उगम पावतात. हा जो घाट आहे तो अनेक खिंडींमुळे छेदला गेलेला आहे आणि हा जो घाट आहे पूर्व घाट हा दख्खनच्या पठारावरून वाहणाऱ्या पूर्ववाहिनी नद्यांमुळे छेदला गेलेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे. म्हणजे ही झाली तुलना पश्चिम घाटाची आणि पूर्व घाटाची. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, पश्चिम घाटाला जलविभाजक असं का म्हटलं जातं? तर पहा, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या या दोन नद्या, या दोन जलप्रणालींना हा विभागतो, म्हणून पश्चिम घाटाला जलविभाजक असं म्हटलेलं आहे. नंतरचा प्रश्न पहा, हा जो नकाशा आहे तो आपल्याला प्राकृतिक रचना दाखवणारा नकाशा आहे. त्याच्यावरून मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की प्राकृतिक रचना दाखवणारा हा द्वीपकल्पाची रचना दाखवणारा हा जो भाग आहे तो कुठल्या भागाला दिसून येतोय? तर लक्षात घ्या, हा दक्षिण भागाला आपल्याला दिसून येतो. त्याची वैशिष्ट्ये आपल्याला आता जाणून घ्यायची.
म्हणजे तिसरा प्राकृतिक महत्वाचा भाग आहे भारताचा, तो म्हणजे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. त्याचं स्थान आपल्याला जर नेमकं सांगायचं झालं तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि हा भाग हिंदी महासागराकडे निमुळता होत जातोय. म्हणजेच हा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश असल्याचं आपल्याला दिसून येतो. आणि याचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे ते लक्षात घ्या. हा वैशिष्ट्यपूर्ण स्थान का म्हटलेलं आहे किंवा त्याला द्वीपकल्प का म्हटलेलं आहे हे तुम्हाला मी सांगते. अगोदर द्वीपकल्प म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते. तर लक्षात घ्या, ह्या ठिकाणी मध्यभागी ही भूमी आहे आणि तिच्या तीनही बाजूला पाणी आहे. म्हणजे ज्या भूभागाच्या तीनही बाजूला पाणी असतं त्याला आपण द्वीपकल्पीय पठारी प्रदेश म्हणतो किंवा त्याला द्वीपकल्प असं म्हटलं जातं. म्हणजे भारताच्या पश्चिम भागाकडे अरबी समुद्र आहे, पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. हे आपल्याला कळतं, लक्षात येतं. पण तीनही बाजूला या भागाच्या पाणी असल्यामुळे हा जो भाग आहे तो द्वीपकल्पाचा आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि तो पिवळ्या रंगाने सुद्धा दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये हलक्या रंगाचे काही तपकिरी पट्टे आपल्याला दिसून येतात, तर ते पर्वतीय प्रदेश आहेत. म्हणजे द्वीपकल्पावरील ते पर्वतीय प्रदेश असलेला आपल्याला दिसून येतो. आणखीन याचं वैशिष्ट्य सांगता येईल, निर्मितीच्या काळामध्ये हा अगोदरच होता. म्हणजे हा अर्वाचीन नाहीये, तो कसा आहे, प्राचीन आहे. प्रत्येक देशात किंवा प्रत्येक खंडांमध्ये काही ढाल क्षेत्र असतात. आता ढाल क्षेत्र म्हणजे काय, पूर्वीचा आणि अतिशय भक्कम असा भाग. मग ह्याची जी रचना झालेली आहे, ह्या दख्खन पठाराची रचना कशी झाली, तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेली, भेगीय ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेली. आणि ह्याच्यामध्ये अग्निजन्य आणि रूपांतरित खडक जास्त करून आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन याच्यामध्ये काही वैशिष्ट्य सांगितलेली पहा, की ह्या द्वीपकल्पावर लहान मोठी पठार पसरलेली आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये उत्तरेकडे अरवली पर्वत आहे. हा सर्वात प्राचीन असा वली पर्वत आहे. मध्य भागामध्ये विंध्य आणि सातपुडा पर्वत आहेत. पश्चिम व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश सुद्धा ह्या भागामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे ही झाली आपली तिसरी प्राकृतिक रचना. आता आपल्याला चौथी प्राकृतिक रचना बघायची आहे, भारतीय किनारपट्टीचे प्रदेश. ही भारताची चौथी प्राकृतिक रचना असलेली आपल्याला दिसून येतो. आता किनारपट्टीचा प्रदेश आपल्याला पाहायचा आहे. भारताला आपल्याला माहिती की 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. ही किनारपट्टी द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे असलेली आपल्याला दिसून येते. पण ह्या दोन्ही किनारपट्टीच्या प्राकृतिक रचनेमध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो. तो काय फरक आहे ते आपल्याला आता पाहायचं आहे. पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे हे मी तुम्हाला सांगितलं. हा किनारा खडकाळ का बनलेला आहे, आता पश्चिम किनारा मगाशी तुम्हाला सांगितलं त्याचं वैशिष्ट्य आहे तीव्र उताराचा आहे, अतिशय उंच आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ज्या नद्या वाहतात त्या अतिशय जोरात नद्या वाहतात आणि त्यामुळे त्या काठांचं किंवा त्या घाटाचं क्षरण कार्यामुळे तो भाग खडकाळ बनलेला आहे. आणि शिवाय पश्चिम घाटातून अनेक डोंगरांच्या शाखा या किनाऱ्यापर्यंत आलेल्या आपल्याला दिसतात. या किनारपट्टीची रुंदी पण अतिशय कमी आहे. त्याच्यानंतर पश्चिम घाटातून मगाशी तुम्हाला सांगितलं वेगाने वाहणाऱ्या नद्यांमुळे ह्या ठिकाणी ह्या किनाऱ्याचं क्षरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झालेल्या आहेत. त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झाली नाही, कारण त्रिभुज प्रदेश हे नदीच्या संचयन कार्यातून निर्माण होतात हे आपल्याला माहिती आहे. आता पूर्व किनारा जो आहे बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनलेला आपल्याला दिसून येतो. या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या आहेत. पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून ह्या नद्या येऊन ह्या ठिकाणी मिळतात. दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहताना आपल्याला दिसतात.
त्यामुळे त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन या किनारपट्टीच्या प्रदेशात होते. या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मगाशी मी सांगितलं पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. जगातला सर्वात मोठा हा त्रिभुज प्रदेश आहे आणि त्याचं नाव सुंदरबन असं आहे. तो आपल्याला भारताच्या पूर्वेकडे पाहायला मिळतो. ठीक आहे. नंतर भारताची शेवटची प्राकृतिक रचना आहे ती म्हणजे भारतीय द्वीप समूह. आता भारताच्या भूभागावर तुम्हाला दिसतंय या ठिकाणी की निळा रंग या ठिकाणी वापरलेला आहे. निळ्या रंगाच्या छटा वापरलेल्या आहेत. इथे सुद्धा आपल्याला सांगता येईल की गडद निळ्या रंगाची जी छटा या ठिकाणी दिसते ती अरबी समुद्रामध्ये आहे. म्हणजेच अरबी समुद्रामध्ये पाणी जास्त असल्यामुळं ही गडद रंगाची छटा या ठिकाणी दाखवलेली आहे. बंगालचा उपसागर आहे. उप म्हणजे लहान आणि तो लहान असल्यामुळं पाणी पण या ठिकाणी कमी आहे म्हणून हलक्या रंगाची निळ्या रंगाची या ठिकाणी रंगछटा तुम्हाला दिसते. आणि दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे हे आपल्याला दिसतं. ह्यातली रंगछटा सुद्धा आपल्याला डार्क रंगाची दिसते. मग ह्याच्यामध्ये जे काही द्वीपसमूह आहेत त्याचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. पश्चिम किनारा आणि पूर्व किनाऱ्यावर अनेक लहान मोठी किनारी बेटं असलेलं आपल्याला दिसून येतं. ह्या किनारी बेटांशिवाय आणखीनही काही बेटे भारताच्या द्वीपसमूहामध्ये येतात. आता पहा या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी कुठली बेटं दिसत आहेत तर ही जी बेटं आहेत त्या बेटांना लक्षद्वीप असं म्हणतात. आता हे बेटांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तुम्हाला तर हे प्रवाळ कीटकांपासून तयार झालेले आहेत. त्याला प्रवाळ बेट असं म्हणतात. हे कंकण द्वीपाच्या स्वरूपातील बेट आहेत. आणि त्याचं आणखीन वैशिष्ट्य सांगायचं झालं प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने तर ही बेट लहान आहेत आणि विस्ताराने व कमी उंचीची ही बेट असलेली आपल्याला दिसून येतात. आता तुम्हाला साहजिकच प्रश्न पडेल प्रवाळ खडक म्हणजे काय. म्हणजे महासागरातील पर्यावरणाच्या दृष्टीने प्रवाळ खडक हे अतिशय महत्वाचे आहेत. ज्या ठिकाणी महासागरामध्ये तुम्हाला प्रवाळ खडक दिसतील तिथलं पाणी जे आहे ते पाणी अतिशय स्वच्छ तुम्हाला दिसतं. हे प्रवाळ खडक कशापासून निर्माण झालेले आहेत. मगाशीच तुम्हाला सांगितलं की समुद्रामध्ये प्रवाळ कीटक असतात. ते मृत झाल्यानंतर त्यांच्या मृत अवशेष आणि गाळ एकावर एक त्याचे थर साठतात आणि पाण्याच्या दाबामुळे ते एकसंध होतात आणि ज्या खडकांची निर्मिती होते त्याला आपण प्रवाळ खडक असं म्हणतो. पर्यावरणाच्या दृष्टीने तर हे महत्वाचे आहेतच. शिवाय हे कशाचं काम करतात सागरी किनाऱ्यांचं रक्षणाचं काम हे प्रवाळ खडक करतात. ज्या वेळी मोठमोठ्या लाटा समुद्रामध्ये निर्माण होतात त्यावेळेस अगोदर प्रवाळ खडकांना येऊन धडकतात. मग त्यांचा वेग कमी होतो आणि मग हळूहळू त्या सागरी भागाकडे येतात आणि अर्थातच सागरी प्रदेशांचं आपल्याला त्याच्यामुळे रक्षण झाल्याचं दिसून येतं. म्हणजे अरबी समुद्रामध्ये जे काही बेट आहेत ती प्रवाळ बेट आहेत आणि त्यांचं नाव आहे लक्षद्वीप बेट. त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये जे बेट आहेत त्या बेटाच्या समूहाला आपण अंदमान आणि निकोबार बेट असं म्हणतो. आता ही अंदमान आणि समूहातील जी बेट आहेत ते आधी आपण बघूयात. प्रामुख्याने मोठ्या विस्ताराची ज्वालामुखीय बेट आपल्याला कुठल्या समुद्रामध्ये आढळून येतील तर बंगालच्या उपसागरामध्ये ती आढळून येणार आहे. आता ह्याचं आणखीन वैशिष्ट्य सांगता येईल की ह्याच अंदमान समूहातील बेटांवर बॅरन नावाचं एक बेट आहे आणि भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचं अस्तित्व असलेलं हे बेट आहे. म्हणजे ज्यावेळेस हिमालय पर्वताची निर्मिती होत होती त्याच काळामध्ये ह्या बेटांची देखील निर्मिती झाली असावी असा एक अंदाज भूगोलाच्या पुस्तकामध्ये सांगितला जातो. त्याच्यानंतर अरबी समुद्रातली आपण बेट बघितली. बंगालच्या उपसागरातील एक अंदमान हे बेट बघितलं. आता निकोबार हे जे बेट आहे ते सुद्धा कंकण द्वीपाच्या स्वरूपामधलं आहे. म्हणजे या ठिकाणी काही प्रवाळ बेट सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. म्हणजे भारताची प्राकृतिक रचना ह्या ठिकाणी संपलेली आहे. नंतरच्या भागामध्ये आपण ब्राझीलची प्राकृतिक रचना बघणार आहोत. ह्याच्यानंतर तुम्हाला मी स्वाध्याय देणार आहे
भारताच्या प्राकृतिक रचनेविषयी तुम्ही तुमच्या वहीमध्ये माहिती लिहायची आहे. तुम्हाला वही उपलब्ध नाही झाली तर तुम्ही अगदी रफ कागदावर सुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा रफ जी वही असेल तुमची त्या वहीवर लिहू शकता आणि नंतर ते आम्हाला शाळा सुरू झाल्यावर दाखवू शकता. नंतर आपण भारताची प्राकृतिक रचना बघितल्यानंतर ब्राझीलची प्राकृतिक रचना आपण बघणार आहोत.